कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून जिल्हा परिषद अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चव्हाळ्याच्या वतीनं 9 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर झालं। या शिबिरात 58 जणांनी रक्तदान केलं। गट विकास अधिकारी विनोद खेडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। रक्तदात्यांचं तोंड भरून कौतुक केलं। प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चव्हाळ्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी दिघाडे यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे उमेश आगरकर यांनी रक्त संकलन करण्याची कार्यवाही केली। रक्तदात्यांमध्ये तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चव्हाळ्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष रक्तदान केलं। त्यामुळे उपस्थित रक्तदात्यांचा उत्साह वाढला। त्यामुळे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय ठाकरे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। शिबिराकरता आरोग्य सहाय्यक माधव सोळंके, हेमराज सोळंके, राजू मेश्राम, सुरेश बारबुदे, राठोड, राऊत, आरोग्य सेवक, सुशील कटके, आशा गट प्रवर्तक, आशा वर्कर व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी व पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। नमस्कार, मी उमेश आगरकर, जनसंपर्क अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती। सर्वप्रथम मंगरूळ चव्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं त्या सगळ्या आयोजकांचं आणि रक्तदात्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आपल्याला माहिती आहे की दिवाळीचं पर्व आहे। या पर्वावर आपण फराळ वाटप करतो, कपडे वाटप करतो, अन्नधान्य वाटप करतो, पण जीव वाचवण्याची जर जेव्हा वेळ येते तेव्हा रक्ताची गरज पडते। आणि खऱ्या अर्थानं या दिवाळीच्या पर्वावर कोणाचे तरी जीवन ज्योत विझू नये म्हणून नांदगाव खंडेश्वर वासियांनी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीनं, टीएमओ ऑफिस यांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यात आलेलं आहे। आणि आतापर्यंत 50 रक्तदात्यांनी या ठिकाणी यशस्वी रक्तदान पूर्णता केलेलं आहे। कोरोनाची भीती न बाळगता आपण माणुसकीच्या नात्यानं पुढे येऊया, रक्तदान करूया आणि या दिवाळीमध्ये कुठल्या तरी गरजवंतांची जीवनज्योत विझण्यापासून आपण ती न विझावी म्हणून आपण रक्तदान करूया हा संकल्प आज या दिनी मला आवर्जून सर्वांना द्यावासा वाटतो। मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे, सर्व डॉक्टर मंडळींचे मी आभार मानतो। धन्यवाद। उत्तम ब्राह्मणवाडेंसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।